ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. वृष्टी कृपेची ईश प्रेमुक्ती असे तेरे दृष्टी पुष्टी यांची वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची हवी बिंदू येतात दये वृष्टी हवी. वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी थोरती जे जोड भारी वारीची इंड्या टेकड्यात ती. वृष्टी कृपेची हवी बिंदू येतात दयेची वृष्टी हवी. आजच्या मननासाठी देवाचे वचन स्तोत्रसंहिता 100:1-5 ही वचने. स्तोत्रसंहिता 100:1-5 ही वचने. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्ताच्या नावामध्ये या सकाळच्या समयी आपण सर्वांना सुप्रभात. आम्ही देवाचं वचन बघत आहोत. स्तोत्र 100:1-5 वचन. आणि या वचनामध्ये, ह्या अध्यायामध्ये दाऊद राजा परमेश्वराचे उपकार स्मरण करण्याचे आदेश देतोय आणि तो म्हणतोय की आम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करायला पाहिजे. कारण का परमेश्वराच्या उपकार स्मरण करण्यामध्ये 3 गोष्टी घडतात. एक, आनंदमय वातावरण होते. परमेश्वराचं वचन म्हणते की पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराचं गौरव करायला पाहिजे. आमच्या मनामध्ये काही चिंता, त्रास, विचार, अनेक प्रश्न असतील, परंतु ते बाजूला करून आम्ही देवाला गौरव द्यायला पाहिजे, परमेश्वराला महिमा द्यायला पाहिजे. आणि ते देत असताना आम्ही आमच्या मनातले प्रश्न, आमच्या जीवनातली चिंता, आमच्या जीवनातलं दुःख प्रभूच्या पायथ्याशी सोडून आम्ही आनंदाने त्याचा गौरव करायला पाहिजे आणि हर्षाने त्याची स्तुती करायला पाहिजे, त्याची महिमा करायला पाहिजे. आणि म्हणून प्रभूचं वचन म्हणते की जेव्हा पण आम्ही त्याचा जय जयकार करतो, आनंदाने त्याच्या जवळ यायला पाहिजे. कारण
दुसरी गोष्ट प्रभूचं वचन सांगते की परमेश्वर ज्या रूपामध्ये आहे, जो परमेश्वर आमच्या प्रश्नांना, आमच्या दुःखांना, आमच्या त्रासाला त्यापेक्षा पण तो मोठा आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्याकडे आपलं मन लावून त्याला गौरव देतो, त्याच्या नावाची महती वर्तो आणि आमच्या मनामध्ये जे काही आहे आम्ही त्याच्या जवळ आणून सोडतो, तर तो परमेश्वर आम्हाला फक्त त्याच परिस्थितीत राहू देत नाही, तर बदलून जाते, बदलवून सोडतो. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगते की तो महान परमेश्वर आहे. फक्त तो आमच्या प्रार्थना ऐकत नाही, तर आमच्या प्रार्थनेच्या नंतर तो कार्य पण करतो आणि आमच्या जीवनातल्या दुःखातल्या, आमच्या परिस्थितीला, आमच्या प्रश्नांना, आमच्या समोरच्या डोंगराला तो हटवून आमच्यासाठी तो कुरणातील कडपासारखं आमचं जीवन बनवतो आणि तो प्रशस्त स्थळी घेऊन चालतो. कारण की मानव जो आहे पापाच्या द्वारे दुःख आणि नाना प्रकारच्या परेशानीमध्ये तो राहतो, परंतु प्रभूकडे आल्याच्या नंतर त्याचा जयजयकार, त्याचा उपकार स्मरण करत ज्यावेळेस तो येतो, परमेश्वराची महती वर्तो, त्यावेळेस त्याचं अंतःकरण, त्याचं जीवन त्या दुःखातून बाहेर पडतंय. प्रियानो, प्रभूचं वचन सांगते तिसरी गोष्ट की आम्ही सदैव उपकार स्मरण करणारे व्हावे. त्याच्या कृतज्ञाना आम्ही विसरू नये. आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर आव्हान करतोय की जे काही तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेले उपकार आम्ही सदैव उपकार स्मरण करीत राहावं आणि त्याच्या नावाला गौरव द्यावं. परमेश्वर निश्चित आम्हाला आशीर्वादित करेल. प्रभू येशू तो आमची सहायता करण्यास तयार आहे. काय आपण त्याच्याकडे विनंती करूया का? त्याचं सहाय्य मागूया का? आणि परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आपल्या मनाला आनंदित करूया. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, या सकाळच्या समय तुझं वचन सांगते की तुझ्याकडे येण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी आमचं मन आनंदित असावं. आमच्या मनामधल्या चिंता, आमच्या मनातला विश्वास हा लहान नसून तर प्रभू तुझवर मोठा ठेवावा. आणि प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये होय बाप्पा तुझं सामर्थ्य निश्चित प्रकट करतो. आम्ही मागतो देव बाप्पा, आमच्या जीवनातल्या, आमच्या प्रश्नांच्या, आमच्या जीवनातल्या तोडगा आणि प्रभूची समस्या काढून प्रभू आम्हाला आनंदित कर. आम्ही तुझ्या स्वाधीन करतो आजचा दिवस. तुने आशीर्वादित केले म्हणून उपकार. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. वृष्टी कृपेची साधा प्रभु इष्ट का, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवा. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, वृष्टी हवी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.